हॅलो, नमस्कार. बिझनेस सीरीजच्या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्तापर्यंत मी 4 ते 5 पार्ट अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा नक्की चेकआउट करा. मी बिझनेस एक्सपर्ट नाही आहे. जस्ट मला 7-8 वर्षाचा अनुभव आहे. तो जस्ट तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून याच्यामधल्या काही टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. 100+ DM आले असतील मला, की ताई आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, कशा करू किंवा कशा पद्धतीनं सुरुवात करू, घरातून करायचं आहे किंवा भांडवल किती लावायचं वगैरे वगैरे सगळे प्रश्नांची उत्तर मी आधी दिलेली आहेत. पण आत्ता सध्याची जी मार्केटची कंडिशन आहे ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. याच्यामधून कुणीही प्लीज निगेटिव्ह माइंडसेट तयार करून घेऊ नका. मी जी सत्य परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न करते. माझं कुणाशी कॉम्पिटिशन नाही आहे आणि मी कुणाला कॉम्पिटिटर मानत पण नाही, कारण की आपल्या नशिबात जेवढं आहे तेवढं आपल्याला मिळतंच. पण परमेश्वर आपले प्रयत्न बघतो. जर तुम्ही खचून प्रयत्न केले ना, तर परमेश्वर आपल्याला भरभरून देतो. त्याच्यामुळे तुम्ही जे कुठलं काम करत असाल, बिझनेस असेल, तुमचा जॉब असेल, त्याच्यामध्ये तुमचे 100% द्या, जेणेकरून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश नक्कीच मिळेल. तर 2017 साली जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा आमच्या गावामध्ये साधारण बोटावर मोजणे इतपत शॉप होते. म्हणजे 4 ते 5 दुकान असेल. मी तर घरूनच सुरुवात केलेली. पण आत्ताच्या साधारण 8 वर्षानंतरची कंडिशन आत्ताची अशी आहे, की 1 किलोमीटरमध्ये तुम्हाला 10 शॉप बघायला मिळतील आणि ही रिॲलिटी आहे. मग इथं काय झालं, की कस्टमर डिवाईड झालं. कस्टमर वाढलं पण कस्टमर डिवाईड झालं. कारण पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, की सण आला किंवा काही ओकेजन असेल तर खरेदी केली जायची 8 वर्षापूर्वी. कारण तेव्हा फायनान्शियल कंडिशन पण बेताची असायची सगळ्यांची. पण आत्ताची सिच्युएशन अशी आहे, की ऑफिसला जायचं उद्या काही ऑकेजन आहे आणि आम्हाला रेडीमेड ब्लाऊज साडी हवी आहे वगैरे वगैरे. म्हणजे इंडिपेंडंट लेडीज वाढल्या, संख्या वाढली आणि मग त्यात पण तुमचं शॉप कुठल्या एरियामध्ये आहे ते मॅटर करतं. कारण की बऱ्याचशा लेडीज आहेत ज्यांनी मला शॉपला पण व्हिजिट केली आहे, की आम्हाला डिटेल सांगा किंवा तुम्ही होलसेलमध्ये आम्हाला प्रोव्हाइड करताय. पण मी त्यांना पहिलं हेच सांगितलं, की तुम्ही घरून जर सुरुवात करणार असाल तर तुमच्या आजूबाजूच्या लेडीज एज्युकेटेड आहेत का, कमवत्या आहेत का? कारण की कमवते असतील तर त्या मनाने खरेदी करू शकतात. पण जर इंडिपेंडंट नसतील, नवऱ्यावरती जर डिपेंड असतील, तर मग असं होतं की जेव्हा आपल्याकडे पैसे येतात तेव्हाच फक्त ती वस्तू खरेदी करू शकतो अशी. त्यात पण मी सगळ्यांचाच तसा अंदाज पकडते असं नाही आहे. पण जर तुम्ही गावाच्या बेसवरती बिझनेस सुरू करताय, तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या महिलांचं चॉईस, त्यांची साडीकडे जास्त कल आहे की ड्रेसकडे जास्त कल आहे, ते सगळं तुम्ही सराउंडिंग चेक करून मग डिसाईड करा, असं मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले. आणि आत्ताची सिच्युएशन बघितली तर साधारण 1 किलोमीटरमध्ये 10 कपड्यांची दुकानं झालीत. पहिली जो 7-8 वर्षापूर्वीचा काळ होता तेव्हा ऑनलाईन फॅसिलिटीज नव्हत्या किंवा असतील तरी लोकं काही ऑनलाईनला प्रेफर करत नव्हती. किंवा आत्ता आपण जे इंस्टाग्राम असेल, फेसबुक किंवा Amazonवरून, फ्लिपकार्टवरून जे काही आपण ऑर्डर करतो ते तितकंसं प्रमाण नव्हतं पहिलं करण्याचं. पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये घरून जरी एखादं शॉप आपण रन करतो, म्हणजे आमच्याकडे कस्टमर येतात आणि दाखवतात, की हे आम्ही ऑनलाईन बघितले, तर ते तुमच्याकडे मिळेल का? सेम शॉपमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या शॉपमधलं स्क्रीनशॉट आणून दाखवला जातो, यांच्याकडे एवढ्याला मिळते, तुम्ही एवढं रेट लावलाय वगैरे. म्हणजे इतके ड्रॉबॅक आहेत. आपण जर एखादा शब्द चुकीचा बोललो कस्टमरला, तर तो लिटरली इतका पकडला जातो. म्हणजे साधं बोलणं असेल, कारण की कधी कधी ही बाजू समजून नाही घेतली जात, की या शॉप मालकाला सुद्धा काहीतरी टेन्शन असेल किंवा बोलला असेल चुकून वगैरे, पण आपला शब्द ग्राह्य धरला जातो. त्यामुळे सर्व्हिस असेल, कस्टमरला दिली जाणारी बोलला जाणारा शब्द असेल, दाखवतानाची पद्धत असेल, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि याच्यावरती आपला बिझनेस मोठा होत असतो. आत्ता सध्या मार्केटमध्ये काय झालंय, इंस्टाग्रामवरती आपण बघतो एवढी गर्दी आहे, तेवढी गर्दी आहे, यूट्यूबवरती दाखवलं जातं, पण रिअल कंडिशन खूप वेगळी आहे. कॅमेरामागची दुनिया, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कॅमेरा पाठीमागची दुनिया खूप वेगळी आहे. माझं असं म्हणणं नाही आहे, की या बिझनेसमध्ये पैसे नाही आहेत, पण लॉस पण तेवढाच आहे. डेड स्टॉकबद्दल कोणच नाही बोलत. अगदी डंप झालेला माल आहे त्याच्याबद्दल कोणच नाही बोलत. फॅशन येते, फॅशन जाते, ट्रेंडिंगमधला माल येतो आणि आपल्याकडे पडून राहतो. त्याच्यामुळे मार्केटचा अंदाज घेतच तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी आपल्याकडे का खरेदी करावं, मार्केटपेक्षा आपल्याकडे काय वेगळं आहे, हे सर्चिंग केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे. कारण की आत्ता टोटल सगळा इंस्टाग्रामवरती रेट ओपन आहे. कुठल्याही म्हणजे यूट्यूब चॅनलमुळे किंवा इंस्टाग्राममुळे लोकांना घरबसल्या रेट समजतात आणि रेट ओपन आहे. कस्टमर दाखवतात आम्हाला आणून, की यांच्याकडे. माझं असं होतं की अरे माझं रेंट, माझं कामगारांचा पगार, माझं मेंटेनन्स, माझं जे काही ट्रॅव्हलिंगचं काही माझा जो खर्च असेल ते काढून मग माझं प्रॉफिट राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जर तुम्हाला परवडत असेल ना एखाद्या दुसऱ्या दुकानदाराकडे, तर त्यांच्याकडे तुम्ही घ्या. हां, खरेदी करताना कसा सीन असतो, की जर तुम्ही 10 पीस घेतले तर तुम्हाला हा अमुक रेट
मिळेल. पण जर समोरच्या माणसानं 100 पीस घेतले असतील, तर ऑब्व्हियसली तुमच्यापेक्षा त्याला स्वस्तात माल मिळालेला असणार आहे. त्यामुळं तो स्वस्त सेल करतोय. आणि क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये खरंच फरक आहे. जर तुम्हाला क्वालिटी माल हवा असेल, तर सॉरी, परत एकदा क्लिअर करते. जर तुम्ही क्वालिटी दिली, तर तुम्हाला क्वालिटी प्रॉफिट मिळेल. जर तुम्ही लोकल क्वालिटी सेल केली, तर तुम्हाला लोकल प्रॉफिट मिळेल. आता याच्याबद्दल मी डिटेल नंतर अजून सांगेनच, पण मला आता जस्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगू वाटलं, की जर तुम्हाला घरगुती शॉप सुरू करायचं असेल, तर पहिला सगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट लक्षात घ्या. कारण की मार्केट खूप मोठं आणि सगळ्यात फास्ट इंडस्ट्री ग्रो होतीये ती गारमेंट इंडस्ट्री, टेक्स्टाईल इंडस्ट्री. त्याच्यामुळे आज 8 वर्षानंतर ही कंडिशन आहे. म्हणजे मला असं होतं, की एखादा स्टॉक घेताना विचार करावा लागतो, की हा आपल्याकडे पडून राहू नये. म्हणजे मी तुम्हाला आजपर्यंत आर्टिकल दाखवतेय, माझ्या शॉपमधलं सगळं सराउंडिंग दाखवते वगैरे, पण डेड स्टॉकबद्दल मी पण बोललेली नाहीये. कारण की लिटरली 50-50 हजाराचा जो माल माझ्याकडे पडून होता, म्हणजे त्या काळचं, म्हणजे अगदी 8 वर्षाचं आर्टिकल, 2017 सालचं आर्टिकल सुद्धा आता माझ्याकडे पडून आहे. आणि मग तो डेड स्टॉकच झाला. मी जेव्हा शॉप सुरू करायचं होतं, तेव्हा मी पुण्यात आले, तेव्हा पण मी घरूनच सेल करत होते. तेव्हा जवळ-जवळ 50 हजाराचा स्टॉक मी साधारण 7,500 मध्ये देऊन टाकला. म्हणजे वाईट वाटायचं मनाला, कारण तो जाणारच नव्हता. हा एक लॉस असतो ज्याच्याबद्दल कोणच बोलत नाही. म्हणजे असे आमच्याकडे येतात शॉपमध्ये कार्ड घेऊन, की काय म्हणतात त्याला, लूट का माल, असं असं काहीतरी समथिंग नाव आहे, मला आठवत नाही आता त्याचं. पण अशा टाईपची लोकं पण येतात आणि मग असं होतं, की मग त्यांच्याकडे आपल्याला कमी किमतीमध्ये, मग आपल्याला जे मार्केटमध्ये रोडवरती वगैरे काही कपडे विकायला बसलेली लोकं मिळतात, किंवा मग एकदम असं डेड स्टॉक जो आहे तो एकदम उचलला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस प्रॉफिट मुद्दल पण मिळत नाही याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जो कुठला स्टॉक घ्याल तो विचारपूर्वक घ्या. या बिझनेसमध्ये शिरताना पहिला डेड स्टॉक कसा असतो, कसा मॅनेज करायचा. 5 कलर येतात. आत्ता सध्या 5 कलर येत आहेत. याच्या अगोदर मी जेव्हा स्टार्टअप केलं ना, तेव्हा 8-9 कलर असायचे, ज्याच्यामध्ये 4 ते 4 कलर तरी असायचे, की जे रनच होणार नाहीत. इतके डार्क आणि असे भडक कलर, जे लोकांना आवडणारच नाहीत. मग ते अंगावर पडायचं म्हणजे ते डेड स्टॉकमध्ये जायचं. आत्ताची सिच्युएशन अशी आहे, की लिमिटेड कलर आणि चांगले कलर यायला लागलेत, पण त्यात पण एखादा दुसरा कलर असा असतो, की जो सेल होत नाही, तो डेड स्टॉकमध्येच जातो. पावसाळ्यामध्ये जे सेल लावले जातात याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेन 100%, तुम्हाला जर हवा असेल ना. कारण की लिटरली 7-8 वर्षामध्ये इतके डेंजर अनुभव आले आणि खूप जीव ओतून आपण काम करतो. पण कधी-कधी एखादा दिवस असा येतो, की परमेश्वर आपल्याला पिन मारतो. म्हणजे आपल्याला वाटतं, की अरे खूप छान चाललंय, सगळ्या एकदम कस्टमरला आवडतंय वगैरे, वगैरे. पण कधीतरी एखादा कस्टमर असा येतो ना, की म्हणजे परमेश्वर पाठवतो आपल्याला आपल्याकडे त्या कस्टमरला मुद्दाम, की तू जास्त हवेत उडू नकोस, मी तुला पिन मारतो. म्हणजे मानापमानाच्या गोष्टी घडतात वगैरे, वगैरे. बरंच असतं. म्हणजे आता आम्ही यूट्यूब कंटेंट क्रिएटरला बोलवतो. पण लिटरली व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल माहिती सांगून सुद्धा कस्टमर इथे येऊन आम्हाला म्हणतो, की तुम्ही खोटं सांगताय. व्हिडिओमध्ये वेगळं सांगितलेलं, इथं वेगळं दाखवताय. अरे तसं नाहीये. जर तुम्ही हा व्हिडिओ 2 महिन्यांनी बघून आला, तर ऑब्व्हियसली त्याचा रेट बदललेला असणार आहे. प्रोडक्ट बदललं तर रेट बदलणार. एखादी मध्यंतरी एक फॅशन आलेली ह्याची चंद्रकोर पैठणीची. जर तुम्ही चंद्रकोर पैठणी इटालियन सिल्कवरती घेतली, तर ती तुम्हाला 300 रुपयाला मिळते. जर तुम्ही चंद्रकोर पैठणी आर्ट सिल्कवरती घेतली, तर ती तुम्हाला 700-800 रुपयांमध्ये मिळते. पण जर तीच चंद्रकोर पैठणी तुम्ही जर प्युअर हातमागावरच्या साडीवर घेतली, तर साहजिक ती तुम्हाला 10-15 हजाराच्या रेंजमध्येच मिळणार आहे. मग तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्ट करताय ते डिपेंड आहे. 100ची साडी आणली, 200ची साडी आणली, तर तुम्हाला 250ला विकायला मिळते. पण जर तुम्ही चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं, तर तुम्हाला ऑब्व्हियसली प्रॉफिटसुद्धा चांगला येणार आहे. पण सगळं कॅल्क्युलेट करून, आपलं ट्रान्सपोर्ट असेल, रेंट असेल, कामगारांचा पगार असेल, लाईट बिल असेल, बाकी इतर मेंटेनन्स असेल, महिनाभराचा जो काही खर्च असेल, तो जाऊन ॲट द एंड आपल्या हातामध्ये प्रॉफिट शिल्लक राहतो. म्हणजे मी निगेटिव्ह माइंडसेट तयार करते असं नाही आहे. जे काही अनुभव आहेत ते तुम्हाला सांगते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काही प्लस पॉईंट पण सांगेन, कारण की व्हिडिओ मोठा झाला आहे. हा 3 पार्टमध्ये मी डिवाईड करते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करा.